कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यासह संपूर्ण देशभरच मागील 36 दिवसापासून शासनाच्या वतीने लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे। याच पार्श्वभूमीवर लोकांना जीवन जगण्यासाठी म्हणून शासनाकडून उपाययोजना म्हणून बीपीएल व अंत्योदय शिधापत्रिका धारकांना मोफत आणि स्वस्त दरात धान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला। मात्र महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील तथा विविध भागांमधील अनेक मजूर तसेच अमरावती शहरात आणि शहरालगतच्या भागात काम करणारे हजारो नागरिक आपले पोट भरण्यासाठी म्हणून भाड्याच्या घरात वास्तव करीत आहे। भाड्याच्या घरात राहणारे अनेक कुटुंब आणि रोज मजुरी करणाऱ्यांकडे कोणत्याच प्रकारचे रेशन कार्ड नसल्यामुळे अशा नागरिकांना धान्य मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। अमरावती महानगरपालिका क्षेत्रात व शहरालगतच्या विविध भागात भाड्याने वास्तव करीत असणाऱ्यांना तसेच शिधापत्रिका नसलेल्या कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करण्याबाबतचे निवेदन अमरावती येथील वैष्णवी मालवीय या विद्यार्थिनीने शहर पुरवठा अधिकारी व जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिले। मी वैष्णवी मालवीय विद्यापीठ अमरावती इथून बोलत आहे। जसे की तुम्हाला माहित आहे की कोविड-19 मुळे आज लॉकडाऊन सुरू आहे आणि या लॉकडाऊनला 36 दिवस झालेले आहेत। अमरावती शहरासोबत पूर्ण अमरावती जिल्हा ज्या शहरात ज्या लोकांकडे राशन कार्ड उपलब्ध नाही आहे आणि त्यांना गव्हर्नमेंटपासून कोणती पण मदत नाही मिळत आहे, ज्या लोकांकडे राशन कार्ड नाही आहे त्यांना आज राशनची खूप जास्त गरज आहे आणि त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे। माझी सरकारला ही विनंती आहे की तुम्ही यांना राशन मिळवून द्यावा, ही माझी विनंती आहे। आणि तुम्ही माझ्यापेक्षा जास्त समजदार आहे तर तुम्ही यांना लवकरात लवकर मदत करावी, ही माझी विनंती आहे। जय हिंद, जय भारत। उत्तम ब्राह्मणवाडे, विदर्भ न्यूज, अमरावती।